हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे सोमवार। काल सईला सुट्टी होती। आता आज तिचं रोजचं रुटीन सुरू होणार आहे। आज तिची शाळा आहे। तिची शाळेचा जो टायमिंग आहे ना, ते 9 वाजता खरं तर त्यांची प्रेयर वगैरे सुरू होते। पण आता ती बसमध्ये जाते। बस म्हणजे व्हॅन आहे, तर त्या व्हॅनमध्ये जाते। मग सगळ्यांना घेत जावं लागतं, तर त्याच्यामुळे ती व्हॅन इथं 8 वाजून 5-10 मिनिटाच्या दरम्यानच येते। तर त्याच्यामुळे सईचं लवकरच आवरावं लागणार आहे। आणि माझं सुद्धा आता इथं बघा सगळं झालेलं आहे, आंघोळ वगैरे आवरून वगैरे झालेले। आज मी छान अशी साडी नेसलेली आहे। काही नाही, असंच म्हटलं साडी नेसूयात म्हणून साडी नेसली आहे। तर आता अगोदर मी माझी देवपूजा करून घेते आणि मग नंतर सईच्या डब्याची तयारी। बऱ्याच दिवसानंतर ही फुलं तोडायची राहिली आणि मग आता काय नेहमी जसं सांगते तसं सकाळी तोडायची म्हटलं की इतकी बारीक बारीक फुलं आणि यांना खूप जास्त वेळ लागतो। तर त्याच्यामुळे आज ही फुलं अशीच झाडाला राहतील। आणि याच झाडाच्या खाली इथं हे छोटंसं गुलाबाचं झाड, तुम्हाला मी म्हटलेलं की याचा बहरसुद्धा तुम्हाला दाखवेल। तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त अशी याला सुद्धा फुलं आलेली आहेत आणि खूप सगळी फुलं आहेत। आणि हे एक माझं आणखीन एक स्पेशल असं गुलाबाचं झाड, याला कितीही बहर येऊ द्यात आणि याला खूप बहर येतो बरं का। खरं तर म्हणजे एका वेळेस 10-10, 15-15 म्हटलं तरीही फुलं येतात आणि कितीही फुलं आली तरीसुद्धा याचं मी प्रत्येक वेळेस एकच फूल तोडते। त्याचं कारण म्हणजे रोज एक तरी फूल देवाला व्हायला मिळावं आणि मग काय एकाच दिवशी सगळी वाहण्यापेक्षा रोज एक एक। होय ना, तू एकटाच जायचा ना? आजी यायची की का खोटं बोलतं काय? रोज आजी बरोबर जायचं आहे की नाही? ते बघा इथं रोहित आलेला आहे सईला बोलवण्यासाठी। बिचारा रोहित बरोबर 8ला रोज येतो आणि रोहितचं घर ते समोरच आहे बरं का। तो तिथनं लगेच 8 वाजले की रोहित तयार। बाय सई। आणि ही निधी पारुशी आहे आणखीन। तिची स्कूल आहे ना 10 वाजता भरती ना, त्यामुळे ती पारुशी आहे की नाही। अगोदर त्याच्या मम्मीने रोहितचं आवरलं, बा आता हिचं आवरलं। हाय वय माणूस बदली होणार आहे? नाही, बदली झाली आहे म्हणून काय ड्युटी संपली तर तिथंच थांबतात काय? कुठं होता तेवढा वेळ? 7 वर्षाची गाठी बिठी नको म्हणलंच तरी हे असेच बसले असणार गप्पा मारत कुठतरी। आणखीन किती ड्युटी राहिल्यात तुमच्या तिथं त्या सब स्टेशनला? त्याच्यानंतर आम्हाला घेऊन जाणार का आम्हाला सोडून? होय 10 किलोमीटर ना 30 किलोमीटर एवढाच फरक होय का? म्हणजे आम्ही इथंच 100 किलोमीटर गेलं तर तुम्ही इथंच ठेवायचं। अरे बाबू का आपण ह्याच्यावरती जाणार स्कूटीवरती? तर आता आम्ही चाललेलो आहोत, कुरिअर टाकायला जायचंय खरं तर ह्यांना। आणि रानू तू कशासाठी यायला लागलाय आमच्या बरोबर? अयो चप्पल, कसली चप्पल आहे मग? खतरनाक नवीन। रानूच्या शाळेतनं आणलंय त्यांनी, ते उद्याच्याला रिटर्न करायचं आहे की नाही रे रानू? हे मसाल्याचं आहे आणि लाडूचे पण आहेत दुसरे, हे असे लाडूचे परफेक्ट असे। तर आता पार्सल टाकायला जायचंय आणि पोस्टाचं पण आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यामुळे पोस्टाच्या टायमिंगमुळे थोडंसं लवकर जायचंय आम्हाला। आणि तिथनं पुढं मम्मी पप्पांकडे जाणार आहे, कारण की तिथं पप्पांपाशी एक काम आहे। ते काम तुम्हाला गेल्यानंतर समजेल। आय्या आता तसलंच सगळं गोळा केलंय ना त्यांनी घरनं। आणि पैसे द्या होय रे। बाय बाय तर कर की
आता हे ना अगोदर आमचे भाऊजी बसायचे इथं आणि नाना दोघं, पण आता नानांचं एकट्यांचं हे दुकान झालेलं आहे आणि भाऊजींचं तिकडं पलीकडे. अरे असं जर कधी कधी इकडची माणसं पण दिसली पाहिजेत ना. राणूसाठी मण्यांची पाटी. अजून नाही काय दुसरं. कुठली ही का? ही निब्बर आहे म्हणताय का? ती पातळ आहे. हा मी पण म्हणलं दाखव पाटी. राणू पाटी दाखव. अय्यू हा दिले ना. छान आहे का? होय हळूच हळूच चल. कसं आहे म्हणजे सुनांनी खुर्चीवर बसायचं, सासूनी काम करायचं काय? होय ग होय हो. काय पैसे घेऊ लागता का? रानू थांब. अरे रानू आईचा हिशोब थांब. ह्या माझ्या वहिन्यावर का म्हणजे दोघी आहेत म्हणून वहिन्या म्हणलं. रानू कोण आहे? मामी. अगं खायचंच आहे. नाही ते भाऊजींच्या दुकानातलं आहे. किती द्यायचे हे? किती रुपयाला आहे? पण मम्मीला 5 ला आहे हे. मम्मीला विचारा. 5 रुपयाला मी सांगते. आणखी हे किती द्यायचे? 2. आणि हे कितीला आहे? हे 1 ला आहे वाटतं. किती आणखीन काय द्यायचं? बॉस दिसतो की सगळे मागते. घ्यायचंय का हंटर? किती द्यायच्या? 2 पैसे तुला हिशोब करायला ओके. 2 ना एकाच पुरं करायचं. अगं एकाचेच पैसे तर हे सगळे घेतात. पुढं आहे यात नाही सरायचे असं पडतं. दुसरं कुठलं चॉकलेट तुला सांगते आता. ओके 5 रुपयाचं एक. आणि हे किती आहे का हंटर? 2 रुपयाला. ह्याचे 4 रुपये झाले. ह्याचे 4 रुपये झाले. ह्याचे एक 5 रुपये. हे 2 घेतले. गोट्या कशी केवढ्याला? गोट्या काय का गोटीसाठी खेळायचं. छान आहे. असलंच दुकान आवडतं. आणि पहिलं दुकान कशाचं होतं बाबांचं? पहिलं कशाचं होतं? कशाचं? हे आहे की पहिलं ह्याच्या आधी कशाचं होतं बाबांचं दुकान? कशाचं होतं? कशाचं होतं? लांबचं कशाचं होतं? आपण जायचं त्या दुकानी. काय विकायचे बाबा? काय विकायचे तिथं? कुरकुर नव्हतं ले. आता कुरकुरे साड्या. माझ्याकडे ना हे आधाराचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम आहे. आणि ही माझी वहिनी आहे. आता हिला मी पूजाच म्हणते बरं का, कारण की आमचं पहिलंच नातं आहे. तर पप्पांसाठी हे आणलं होतं तर तिला वाटली मला पण चेक करायचं. आपण किती शुगर चेक तुझी बघ आता. थांब राणू. 146 जेवल्या तिकडची. चोवीस तुमची कमी आहे. जास्त आहे का? हा 124 आहे. हो 140 पाहिजे. नाही पण मग व्यवस्थित आहे ना. मग म्हणजे असं आपण कसं म्हणतो कंट्रोल. 146 काय नाही सांगतील. साखर खाऊ दे म्हणून का?
पप्पांची 146 निघालेली आहे जेवणानंतरची. कमी झाली हे बरोबर असतं रिपोर्टिंग. हो म्हणजे इतर जे ऍडवाइस आहेत ना त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायच्या. पण जेवायच्या अगोदर लय कमी येणार मग 100च्या आसपास. कारण तुमची sugar वाढते हो. तुमची असेल तेवढी दाखवणार ती. हा ना. नाही. पण तुम्ही जेवलात कधी? जेवायच्या अगोदर एका दिवशी मी आले ना मी मग आपण सकाळी अगोदरचं आणि नंतरचं दोन्ही पण चेक करू. हा. सकाळी आता नाही काय आहे बरं का जेवायच्या अगोदर मग काय 100च्या आत बाहेरच नाही नाही तसं काय सांगता येत नाही. नाही तुमचं मागचं जेवण- ऐकून घ्या ना. मागचं निघली होती 105 आणि 100 काहीतरी 26 जेवल्यावर दिवाळीच्या अगोदर. बरं. रिपोर्ट पण उलट चांगली आहे जेवणानंतरची पण. 146 काहीच मम्मीला सांगायचं ना. अय रानू घर जायचं घेतच थांबायचं बाबांच्यात. चला निघायचं. एवढं क्लिअर दिसत होतं. ह्या 2-3 दिवस मला उलट आता क्लिअर दिसत आणि डोळे पाहिले म्हणजे हलके पडले. शुगर कमी झाली म्हणून का? सोडत जावा हा. आता सोडा. शुगर कमी झाली म्हणून. थोडं गडी बरं का त्यांना डोळ्याचं ते चेकअप करायला सांगितलेलं ना त्याचं सांगतायत डॉक्टर.